मित्र आपण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहोत. सोलापूर ग्रामीणची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला, किक्यू जमात कोणत्या देशामध्ये आढळतात? ऑप्शन आहे कॅनडा, सुदान, केनिया आणि ऑस्ट्रेलिया. हे 4 ऑप्शन आहेत आणि त्याचं उत्तर आहे केनिया देशामध्ये आढळते. केनिया या देशामध्ये किक्यू ही जमात आढळते. केनिया हा देश आफ्रिका खंडामध्ये आहे आणि तिथे ही जमात आढळते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. दुसरा क्वेश्चन आहे, वारसा शहर कोणत्या नदीच्या काठी बसले आहे? आता वारसा शहर इथं ऑप्शन दिले व्हिस्ला, वारी, इंडस आणि मिसिसिपी. तर याचा राईट आन्सर आहे व्हिस्ला आहे. आता हे ठीक आहे, पोलंडमध्ये सर्वात लांब नदी व्हिस्ला ही आहे आणि त्या नदीच्या काठावर वारसा शहर बसलेलं आहे. ठीक आहे, आलेले क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर बल्गेरिया देशाची राजधानी विचारलेली. बल्गेरिया देशाची राजधानी कोणची आहे? क्वेश्चन 3. तर याचा ऑप्शन आहे सोफिया. सोफिया ही बल्गेरिया देशाची राजधानी आहे आणि ते सर्वात मोठे शहर आहे. आणि ही कुठे आहे माहिती आहे का? युरोप खंडात आहे. युरोप खंडामध्ये लक्षात ठेवा, युरोप खंडामध्ये आहे बल्गेरिया आणि ती देशाची सर्वात मोठी राजधानी सोफिया, बल्गेरिया देशाची राजधानी. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? चौथा क्वेश्चन आहे, याचा आन्सर आहे रोम. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट रोम येथे आहे. रोममधील इटली येते. ठीक आहे, इटलीमधील रोम येथे. ठीक आहे, इटलीमधील रोम येथे आहे ते ध्यानात ठेवायचं. आता ही इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर ही संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे बरं का, हे लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे. संयुक्त राष्ट्राची संस्था आहे इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर. म्हणजे ते काय करते माहिती आहे का? कृषीसाठी एक निधी पुरवठा करते. कृषीसाठी निधी पुरवठा करण्याचं काम इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट करते. ठीक आहे, ग्रामीण व गरीब शेतकऱ्यांसाठी काम करते. कोणासाठी काम करते? ग्रामीण व गरीब, लक्षात ठेवा शेतकरी बरं का, शेतकरी. ग्रामीण व गरीब शेतकऱ्यांसाठी काम कोण करते? इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ही संयुक्त राष्ट्र संघटनाची एक संस्था आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन 5वा, डॉक्टर हिरवागो ही साहित्यकृती कोणी तयार केली? डॉक्टर हिरवागो साहित्यकृती कोणी तयार केली? ठीक आहे, ती बनवली बोरिस पास्तरनाक. बोरिस पास्तरनाक यांनी बनवली. ही एक कादंबरी आहे. साहित्यकृती म्हणजे काय माहिती आहे का? साहित्य, कोणचं साहित्य याचा अर्थ होते. तर ही काय माहिती आहे का? कादंबरी आहे. ही एक कादंबरी आहे. डॉक्टर हिरवागो ही एक कादंबरी आहे आणि ती बोरिस पास्तरनाक यांनी लिहिलेली आहे. याच्यावर आलेलं आहे पोलीस भरतीला क्वेश्चन. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ 6 नंबरचा. हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा क्वेश्चन येते म्हणजे येते IMP. ठीक आहे, IMP क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. हा क्वेश्चन येते क्लास 3ला कुठं पण येते, शक्यतो पोलीस भरतीला विशेष करून येते. भारतीय हवाई दल कधी आहे? तर 18 चौथा ऑप्शन खाली आहे. एक मिनटं, चौथा ऑप्शन खाली आहे. हां, इथेच आन्सर आहे. 8 ऑक्टोबर इथेच आन्सर आहे. 8 ऑक्टोबर 1932ला आहे ना याची स्थापना झालेली आहे. हवाई दलाची स्थापना झालेली आहे. हवाई दलाची स्थापना. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. भारतीय हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932ला झालेली आहे. त्यामुळे 8 ऑक्टोबर लक्षात ठेवा. 8 ऑक्टोबरचा क्वेश्चन येते. त्याच्यानंतर पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? क्वेश्चन आहे पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 7 नंबरचा क्वेश्चन आहे. तर पलामू हे झारखंड राज्यात आहे. कोणत्या? झारखंड राज्यात आहे. झारखंड राज्यात आहे आणि तो एक व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघासाठी बरं का, वाघांसाठी असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. पलामू हे झारखंड राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. तिरुचिरापल्ली शहर हे कोणत्या नदीच्या काठी आहे? तर तिरुचिरापल्ली हे कावेरी नदीच्या काठी आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे माहिती आहे का? तामिळनाडू राज्यात आहे. तामिळनाडू राज्यात हे तिरुचिरापल्ली शहर आणि ते कावेरी नदीच्या काठी आहे.
हा क्वेश्चन लक्षात ठेवा, इथेही पोलीस भरतीला आलेला आहे. मिझो ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? 9 नंबरचा क्वेश्चन आहे. मिझो ही अरुणाचल प्रदेश राज्याची प्रमुख भाषा आहे. ईशान्य भारतातील काही भागात ना ही भाषा बोलली जाते. ईशान्य भारतातील काही राज्यात मिझो ही भाषा बोलली जाते, काही राज्यात. पण अरुणाचल प्रदेशमध्ये ना ते विशेषतः बोलली जाते, प्रमुख आहे भाषेसाठी. आता मिझोवरून असं वाटत असेल तुम्हाला की मिझोराम, ठीक आहे, मिझोराममध्ये मिझो भाषा आहे, ठीक आहे, परंतु विशेष जर म्हटलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये, ठीक आहे, जास्त प्रमाणात अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि ईशान्य भारतात येतेच ना मिझोराम पण. ईशान्य भारतात काय ते 7 सिस्टर येतात ना, 7 राज्य येतात ना, 7 राज्यांना 7 सिस्टर म्हटलं जाते, ठीक आहे. मग त्यामध्ये सिक्कीम येते, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मेघालय, हे असे राज्य, तिकडचे 7 राज्य येते, ठीक आहे. त्याच्यानंतरचा 10 नंबरचा क्वेश्चन बघू. सादिक अली खां हे कोणत्या भाषेशी संदर्भात आहे? ठीक आहे, हे बघा, भाषेशी संदर्भात आहे, सॉरी, भाषेशी म्हणजे कलेशी पाहिजे इथं, कोणत्या कलेशी संदर्भात आहे, ठीक आहे. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, वीणा वादनाशी संदर्भात आहे. आता वाद्य आणि ते वाद्य वाजवणारे याच्यावर 100% एक क्वेश्चन तरी पोलीस भरला असतेच, ठीक आहे. तर सादिक अली खां ही वीणा वादनाशी संदर्भात आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11 आहे. प्रश्न 11, गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? आता त्याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं नाही, फक्त जात विचारली कोणत्या पिकाचं आहे, तर ती एरंडी पिकाची, म्हणजे पिकावर पण एखादा क्वेश्चन येतेच पोलीस भरतीमध्ये. गिरिजा ही एरंडी पिकाची जात आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन घेऊ नेक्स्ट 12 नंबरचा. बेडसा हे गुहा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? बेडसा हे गुहा मंदिर जे आहे ना ते पुणे जिल्ह्यात आहे. चौथा ऑप्शन, विधिमंडळाने रोजगार हमी योजना केव्हा मंजूर केली? इथं तारीख विचारली बरं का, लक्षात ठेवा, इथं तारीख विचारली, रोजगार हमी योजनेची तारीख विचारली 20 डिसेंबर 1974. ही लक्षात ठेवा, आलेला क्वेश्चन आहे. 20 डिसेंबर 1974 रोजी रोजगार हमी योजना मंजूर करण्यात आली. भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास शास्त्र करते. मिनरॉलॉजी, मिटिओरॉलॉजी, मेटरली, ओशनोग्राफी. आता भूगर्भातील खनिजांचा अभ्यास कशात केला जाते माहिती आहे का? मिनरॉलॉजीमध्ये केलं जाते, मिनरॉलॉजीमध्ये, ठीक आहे. मिनरॉलॉजीमध्ये भूगर्भातील पदार्थ म्हणजेच काय, खनिज. भूगर्भातील म्हणजे जमिनीतील जे काही खनिज आहे त्यांचा अभ्यास मिनरॉलॉजीमध्ये केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू, 15 नंबरचा क्वेश्चन बघू. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? रेफ्रिजरेटरचा शोध, ठीक आहे. तर रेफ्रिजरेटरचा शोध पार्किन्स याने लावला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे नेक्स्ट 16 नंबरचा. क्षयरोगाचे जंतू शोध कोणी लावला? क्षयरोग म्हणजे काय? टीबी, ट्युबरक्युलोसिस, टीबीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक. कुठे गेला रॉबर्ट? हे रॉबर्ट कॉक नाही आहे, रॉबर्ट हुक यांनी लावला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू 17 नंबरचा. सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव काय? तर मायक्रोस्कोप. सूक्ष्म म्हणजे काय माहिती आहे का? सूक्ष्म म्हणजे मायक्रो ना, सूक्ष्म म्हणजे काय? मायक्रो. ठीक आहे, सूक्ष्मवरून ध्यानात ठेवायचं. सूक्ष्मदर्शकचे नाव मायक्रोस्कोप. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन 18. खालीलपैकी माळशेज घाट कोणते जोडतो? आता माळशेज घाट कुठे जोडतो असा क्वेश्चन आहे हा. 18 नंबरचा क्वेश्चन आहे. भोर, महाड, कळम, चिपळूण असे 2 ऑप्शन आहेत. अजून 2 ऑप्शन आहेत खाली. माळशेज घाट वाई महाबळेश्वर, आळे फाटा ते कल्याण, ठीक आहे. आळे फाटा ते कल्याणला हा घाट मार्ग जोडतोय, ठीक आहे. आळे फाटा ते कल्याण, माळशेज घाट, ठीक आहे. स्थापना हा MPSCला ग्रुप बीला पण आलेला प्रश्न आहे बरं का. MPSC ग्रुप बीला एक 2018 मध्ये मला असं वाटतं 17-18 मध्ये ना MPSCला याच्यावर ग्रुप बीला याच्यावर प्रश्न आला होता, विद्यापीठ आणि त्यांची स्थापना. तर तोच क्वेश्चन इकडे आला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना व स्थान. 19 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना कुठे झाली? आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना, आता उत्तर महाराष्ट्र म्हणजे काय? उत्तर महाराष्ट्रात वर्धा येईल का? नाही, वर्धा नाही येणार, ठीक आहे. वर्धा नाही येणार. पुणे येईल का? नाही, पुणे पण नाही येणार. मग काय ते जळगाव. मग जळगावमध्ये 2च ऑप्शन आहेत. 2 ऑप्शन तर ऑलरेडी कटलेले आहे. मग 1980, 1989. तर 1989ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झालेली कुठे? जळगाव.
ठीक आहे, जळगाव 1989. नेक्स्ट क्वेश्चन, अनर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, अनेर धरण धुळे जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतरचा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री कोण? आता हा करंटचा क्वेश्चन आहे. 2022ला जे काही करंट विचारलं होतं त्याच्यावरचा करंटचा क्वेश्चन आहेत. पण सध्या जर त्यावेळेस आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्राचे बरं का, तर त्यावेळेस के.सी. पाडवी होते. पण त्यावेळेचा हा करंटचा क्वेश्चन होता, व्यवस्थित लक्ष द्या, त्यावेळेचा करंटचा होता. मग आताचे आदिवासी विकास मंत्री कोण? तर विजयकुमार गावित. 2025 नुसार जर विचारलं तर विजयकुमार, सध्या 2026 चालू झालं आहे, परंतु 25पासूनच आहेत, विजयकुमार गावित. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, करंटचा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन येऊ शकते. केंद्रीय हवामान बदल राज्यमंत्री कोण आहेत? आता केंद्रीय म्हणजे केंद्रातले विचारलेत बरं का, केंद्रीय हवामान बदल म्हणजेच पर्यावरण राज्यमंत्री. ठीक आहे, केंद्रातले पर्यावरण मंत्री विचारलेत, परंतु कोणते राज्यमंत्री विचारलेत? 22 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर होतं अश्विनी कुमार चौबे. हा करंटचा क्वेश्चन होता. ठीक आहे, हा करंटचा क्वेश्चन होता. परंतु आता 2025 नुसार जर विचार केला, 26 बरं का, 2026 नुसार जर विचार केला तर सध्या श्री कीर्तिवर्धन सिंग कोण आहेत? श्री कीर्तिवर्धन सिंग हे आहेत. ठीक आहे, श्री कीर्तिवर्धन हे राज्यमंत्री आहेत. आणि जर केंद्रीय कॅबिनेट मंत्री विचारलं, काय विचारलं? केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे राज्यमंत्री होते. आता कॅबिनेट मंत्री जर विचारलं तर कॅबिनेट मंत्री लक्षात ठेवा भूपेंद्र यादव आहेत. भूपेंद्र यादव. ठीक आहे, जर राज्यमंत्री विचारलं तर श्री कीर्तिवर्धन सिंग, आणि जर केंद्रीय कॅबिनेट मंत्री विचारलं तर भूपेंद्र यादव, पर्यावरण मंत्री बरं का. त्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय कामगार आयोगाचे अध्यक्ष. आता 2025 नुसार राष्ट्रीय कामगार आयोगाचे अध्यक्ष स्थापन केलेले नाही आहेत. त्यावेळेचा क्वेश्चन होता 23 नंबरचा क्वेश्चन, तर त्याचा आन्सर होतं M.S. स्वामीनाथन. ठीक आहे, भारताच्या WTOतील कायमचे प्रतिनिधी कोण आहेत? त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता 24 नंबरचा क्वेश्चन, ब्रजेंद्र नवनीत. त्याच्यानंतरचा 25 नंबरचा क्वेश्चन आहे, कवलागाव औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आधी याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, फक्त कोणतं राज्य विचारलं आहे तर कहलगाव औष्णिक विद्युत प्रकल्प बिहारमध्ये आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणाला 2022मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? आता 2022मध्ये, आता 2025चा जर विचार केला ना, 26 तर नेमकं चालू झालं, 2025मध्ये 7 जणांना 2025मध्ये 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. पद्मविभूषण 7 जणांची नावं इथं देणं शक्य नाही, पण तरी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला 7 जणांची नावं उद्याच आपलं एक शॉर्ट व्हिडिओ पडेल, त्याच्यावरती तुम्हाला त्याची नावं भेटतील. किंवा MPSC VPG हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, MPSC VPG टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावरती मी 7 जे पद्मविभूषण पुरस्कार आहे त्यांची PDF टाकून देतो. तुम्ही MPSC VPG ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ जर हा आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील, आणि लाईक पण करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न 27वा आहे, 27. टू द पॉईंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 27 नंबरचा टू द पॉईंट या पुस्तकाचे लेखक शशी थरूर आहेत. पुस्तकावर पण क्वेश्चन येते, खेळाडूवर पण क्वेश्चन येते, वाद्य ते वाजवणारे वादक याच्यावर पण क्वेश्चन येते, राज्यपालावर पण क्वेश्चन येते, मुख्यमंत्र्यावर पण क्वेश्चन येते, पोलीस महासंचालक यांच्यावर पण क्वेश्चन येते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवासारख्या आहेत. 28 नंबरचा क्वेश्चन, संयुक्त राष्ट्र संघटना WTO काय म्हणते याला? WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, सॉरी ही WTO जागतिक व्यापार संघटना आहे. जागतिक व्यापार, ट्रेड म्हणजे व्यापार ना, जागतिक व्यापार संघटना आहे. आपल्या इकडे विचारलं संयुक्त राष्ट्र संघटना, याला युनो म्हणतात. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे, युनायटेड नेशन्स, यू म्हणजे युनायटेड, एन म्हणजे नेशन्स, आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची 24 ऑक्टोबर 1945ला झालेली आहे. 24 ऑक्टोबर 1945ला. ठीक आहे, समजणार नाही, परत एकदा क्लिअर करून देतो. संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. समजलं? चला नेक्स्ट.
93व्या ऑस्कर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्राला मिळाला? तर त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता, ठीक आहे, 29 नंबरचा. तर त्यावेळेस नोमॅडलँडला भेटला होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? याचे ऑप्शन खाली आहेत, सहज सांगू शकतो. 24 जानेवारी, ठीक आहे, 24 जानेवारी. PAKE पाके पागा हा महोत्सव कोणत्या राज्याशी संदर्भात आहे? महोत्सव आहे तो कोणत्या राज्याशी संदर्भात आहे? तर हा महोत्सव आहे अरुणाचल प्रदेश, ठीक आहे, अरुणाचल प्रदेश राज्याशी संदर्भात आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 32 नंबरचा. क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स CCPI 2022 मध्ये भारताचा क्रमांक. आता त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन आहे. क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे वातावरण बदलाचा विषयीचा जो काही इंडेक्स आहे वातावरण बदल विषयी, त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन आहे. म्हणजे याचा अर्थ ह्यावेळेस पण तो क्वेश्चन करावा लागणार आहे. तर त्यावेळेस 20वा नंबर होता भारताचा, 20वा 20. त्याच्यानंतरचा हा पण करंटचा. लंडन येथे खेळला गेलेला 2021 ATP वर्ल्ड फायनान्स विजेतेपद कोणते? आता 2025 मध्ये ज्या स्पर्धा खेळल्या आहेत त्याच्यावरचे करंटचे क्वेश्चन करा. त्याच्यानंतर हा सांगून याचा आन्सर सांगून काही फायदा नाही, पण सांगायचं असेल तर याचा आन्सर होतं अलेक्झांड्रोविस, ठीक आहे, अलेक्झांड्रोविस होतं याचा आन्सर. महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव कोणते? कॅशलेस गाव, हिवरे बाजार. 34 नंबर. हा MPSCला पण आलेला क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव हिवरे बाजार, ठीक आहे, MPSCला पण आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन आहे. 35 नंबरचा क्वेश्चन 2026 मध्ये, हां हे इम्पॉर्टंट आहे, त्यावेळेस पण आलेला क्वेश्चन आहे, आता पण येऊ शकते. कुठे भरणार आहे? जपान. आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहे? 2026 आहे तर जपानमध्ये, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. 36 नंबरचा. हा पण करंटचाच आहे. टोकियो ऑलिम्पिक संदर्भात क्वेश्चन विचारला आहे. त्यावेळेस सविता पुनिया होत्या. भारतीय पथकाचे नेतृत्व म्हणजे नेतृत्व कोणत्या स्पर्धेमध्ये कोणाला भारताचं नेतृत्व केलं त्याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे आणि येईल, ठीक आहे. त्यामुळे जे काही तुम्ही स्पर्धा वगैरे अभ्यास चालू त्याच्यावरती क्वेश्चन, त्याच्यावरती कोणी नेतृत्व केलं ते लक्षात ठेवा. आणि विशेष माझे मित्र, आपण एक 100 ते 150 चालू घडामोडीचे 100 ते 150 क्वेश्चनचं आपण लेक्चर घेणार आहे. ज्यावेळेस ग्राउंडची डेट येईल ना त्यावेळेस चालू घडामोडीचे 7-8 महिन्याचे 100 ते 150 क्वेश्चन आपण घेणार आहे. तेवढ्या क्वेश्चनचं लेक्चर घेणार आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. नेक्स्ट 37 नंबरचा क्वेश्चन आहे. एम व्हिसा ही सुविधा ग्राहकांसाठी कोणत्या बँकेने सुरू केली? तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. 38 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किती किलोमीटर रस्त्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे? ठीक आहे, 38 नंबरचा क्वेश्चन आहे आणि ते आहे 30 किलोमीटर. किती किलोमीटर? 30 किलोमीटर. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 30 किलोमीटर ध्यानात ठेवा. नंतरचा क्वेश्चन आहे 39 नंबरचा. राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था NIFT च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? त्यावेळेचा करंटचा क्वेश्शन होता. म्हणजे एखादी संस्था असेल त्या संस्थेचा अध्यक्ष जर नेमला असेल, सरकारी संस्था असेल तर त्याचं लक्षात ठेवा. आलेला क्वेश्चन आहे 39 नंबरचा, येऊ शकतो. त्यावेळेस गजेंद्र चव्हाण होते. जगातील सर्वात मोठे रॉकेट SAT-V प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे? अमेरिकेने केले होते. आणि त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 41 नंबरचा. महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून कोणत्या फुलपाखरास व्हाईट मॉस कोणत्या फुलपाखरास मान्यता दिली? व्हाईट मॉस. नॅशनल कॉटन कशाशी संदर्भात आहे? आता कॉटन म्हणजे काय? कापूस. मग कापूस काय तागा संदर्भात राहील का? नाही. कापूस साखरे संदर्भात राहील का? नाही. खता संदर्भात राहील का? नाही. कशासाठी राहील? कापूस उत्पादन संदर्भात. म्हणजे क्वेश्चन थोडा लॉजिकचा होता, काही हार्ड नव्हता. भारतातील पहिले वायफाय गाव कोणते? ठीक आहे, पहिला शब्द जर असेल तर तो क्वेश्चन फिटच करायचा, कारण पहिला शब्द काही जरी पहिला असेल तर ते येते एक्झामला. 43 नंबरचा क्वेश्चन आहे. पावगाव. भारतातील पहिले वायफाय सुरू करणारे पावगाव. युनेस्कोने संगीताची शहरे योजना भारतातील कोणत्या शहरांचा समावेश केला आहे? वाराणसी. ठीक आहे, 44 नंबरचा क्वेश्चन आहे. वाराणसी आन्सर आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारने 2022-23 अर्थसंकल्प कधी सादर केला? 2022-23चा विचारला क्वेश्चन. ठीक आहे, आता अर्थसंकल्प कधी? फेब्रुवारीला सादर करतात. ठीक आहे, अर्थसंकल्प फेब्रुवारी 2025-26चा जरी विचारला, ठीक आहे, 25-26चा जरी विचारला तर अर्थसंकल्प फेब्रुवारीला साजरी करते. त्यामुळे एप्रिल चुकला, मे चुकलं, मार्च चुकला आणि जानेवारी चुकलं. ठीक आहे, फेब्रुवारी लक्षात ठेवा.
9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते? 9 सदस्य जर असतील तर किती असते? 1500 ते 3000. ठीक आहे, 9 ग्रामपंचायत सदस्य. ऋतुजा बक्षी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? ऋतुजा बक्षी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? 27 नंबरचा क्वेश्चन आहे, बुद्धिबळाशी संदर्भात आहे. खेळाडूवर प्रश्न येते म्हणजे येते. खेळाडू, सगळे जे काही खेळाडू आहेत ते खेळाडू कोणत्या खेळाच्या संदर्भात आहे हे करून ठेवा, त्याच्यावरती क्वेश्चन येते आणि आलेला आहे. त्याच्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो कोणत्या ठिकाणी गिरी रडारची प्रणालीची स्थापना केली? त्यावरचा करणचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तिरुपती. ठीक आहे, तर आता इस्रोने जेवढे काही मिशन केले ते सगळे लक्षात ठेवा, सगळे वाचून घ्या, त्याच्यावरती क्वेश्चन येते आणि आलेलं आहे. त्याच्यानंतर 2021चा फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेता 2021चा करंटचा क्वेश्चन होता हा. त्यावेळेस मॅक्स व्हर्स्टॅपन होता. त्याच्यानंतरचा 50 नंबरचा क्वेश्चन तो पण करंटचा, जे 2021चा टेनिसमधील डेव्हिस कप. ठीक आहे, करंटचा क्वेश्चन होता, तर ते लक्षात ठेवा. आता याच्यानंतर जे क्वेश्चन आहेत मॅथचे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू, मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन. ठीक आहे, मराठीचे पण आपले क्वेश्चन बाकी आहेत. तर चला मित्र, थांबू इथंच. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मॅथचे आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मराठीचे क्वेश्चन बघू, मराठीच्या नंतर मॅथचे क्वेश्चन बघू आणि रिझनिंगचे क्वेश्चन बघू. तर मित्र, जर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा आणि शेअर करा.